नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला सांगणार आहे भाज्यांबद्दल काही टिप्स. मला अशा बरेचसे कमेंट येतात की सावजी लोकांच्या भाज्या एवढ्या टेस्टी कशा होतात, तर त्याबद्दलच मी तुम्हाला टिप्स देणार आहे. सावजी लोक भाज्या कशा पद्धतीने करतात आणि कोणती टिप्स वापरतात. चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. पहिली टिप, अगोदर एका भांड्यात किंवा कढईत तेल घाला. तेल गरम झालं की त्यात कांदा घाला. कांदा हलका ट्रान्सपरंट झाला की त्यात अद्रक लसूण पेस्ट घालून छान परतून घ्या. नंतर त्यात कच्च्या भाज्या घाला. आता आपण बघणार आहोत दुसरी टिप. कच्च्या भाज्या घातल्यानंतर अद्रक लसूण पेस्ट आणि कांद्याबरोबर छान मिक्स करून घ्यायच्या. छान कोट होऊ द्यायच्या आणि तसंच झाकून एकदम स्लो फ्लेमवर 5-7 मिनिटं भाज्या मुरू द्यायच्या. अगदी मंद गॅसवर, मंद फ्लेमवर छान अशा मुरू द्यायच्या भाज्या. तिसरी टिप, 5-7 मिनिटांनंतर छान भाजी 50% शिजलेली असेल, त्यानंतर त्यात सुके मसाले घालायचे. जसं हळद, तिखट, मीठ, धणेजिरे पावडर, सावजी मसाला, जे काही तुम्ही वापरतात ते मसाले घाला. छान मिक्स करून घ्या. आता चौथी टीप, आता नंतर पाणी घालायचं आहे. भाज्या मुरल्यानंतर तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जसा रस्सा पाहिजे किंवा सुकी भाजी पाहिजे, ज्याप्रमाणे तुम्हाला जसं पाहिजे त्या अनुषंगाने तुम्ही पाणी घालू शकता. तुम्हाला जसा रस्सा पाहिजे तसा, आणि मग पूर्ण भाजी शिजू द्या. शेवटी पूर्ण भाजी शिजल्यानंतर त्यात चिमूटभर धणेजिरे पावडर, चिमूटभर सावजी मसाला किंवा गोडा मसाला घाला आणि कोथिंबीर घाला आणि पटकन झाकून घ्या. एकदम उघडं नका ठेवा, पटकन झाकून घ्या, कारण की ती वाफ त्यात मुरायला हवी, जेणेकरून ती वाफ मसाल्याची, कोथिंबीरीची बाहेर जायला नको. आणि 2-3 मिनिटं तसंच झाकून राहू द्या. नंतर भाजी तुम्ही सर्व करा. तुम्ही पण या सगळ्या टिप्स फॉलो कराल तर तुमची पण भाजी सावजी लोकांच्या भाजीसारखी टेस्टी होईल. अशाच छान छान टिप्स जाणून घेण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कॉमेंट करा. आणि फेसबुक पेजवर फॉलो पण करा. बाय.